पर्वताचे शिखरी करण पाहता औषधी संभार सहस्र नवती गोचरण तेने कपिंद्र खवळला आकार चरण गोलुकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे ते तिन्ही एकवटले ते शब्द ब्रह्म कवळले ते मी गुरुकृपान मिले आदिबीचा आता बिन वागिलाशिनी जय चातुरी कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कार लिम्या असो. आद्याच्या मध्यंतरीला कथा अशा प्रकारे चालायला लागलेली आहे. कारण ज्या वेळेस हनुमंतराया त्या पर्वतापाशी गेले आणि पर्वतापाशी गेले असताना औषधी बघू लागले. आता औषधी काही काहीला भेटणं दिसणं गेले औषधी. त्यावेळेस काय झालं ते आहे का. साळे मांडिले पर्वताची सोन्याची औषधी तेने माझ्या प्रक्रमातेने समर्थ याचे पाहू ज्या वेळेस रामचंद्र हनुमंतरायानं काय केलं पर्वत बघितलेला आहे. बघितला आपण औषधी काय करू लागल्या गुप्त व्हायला लागलेली आहेत. गुप्त होत असताना त्यावेळेस हनुमंतरायाला राग आला आणि रागामध्ये म्हणायला लागलेले आहेत बाबा त्या पर्वतानं आमच्या सोबत काय केला चाळा बांधलेला आहे आम्हाला ठकवायला लागलेला आहे असं म्हणून राग आलेला आहे. म्हणून खवळला मानाची नतवावचे देखील पश्चिमेशी धावून गेला त्या पाचीन तव पूर्वेशी देखील. हनुमंतराय असा विचार करत असताना पश्चिमेकडे औषधी दिसल्या धावत गेले. आता पश्चिमेकडे धावत गेले पण त्या औषधी गुप्त झाल्या पुन्हा दक्षिणेकडे गेलेले आहेत. उत्तर दक्षिण समतावगा पर्वत लखलखिता वानर विस्मित झाला त्यानं काय येते करावे. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ह्या चारही दिशेला मात्र हनुमंतराया धावू लागले पण औषधी पाठीमाग चमकायच्या पाठीमाग धावायचं एकदा उजव्या हाताकडे धावायचं असं कार्य करू लागले. आवचेदी म्हणून धरून जाय तव धांडो राखायचा काय तो सांडोने आणि पायन तव ते तिच होत. औषधी म्हणून द्यायला धराय जाऊ लागले. धरता धरता काय हाताला येऊ लागला पाला येऊ लागला. लिंबाचा पाला लिंबोनीचा पाला अशा प्रकारचे पाला आल्याबरोबर हनुमंतानं टाकायचं आणि पुन्हा दुसरीकडे बघायचं. आईचा झाला त्या गजन औषधीचे दर्शन चिंता तुराती उद्विग्न काय पण बोलत. औषधी मात्र अशा ठकवायला लागलेल्या आहेत. त्यावेळेस हनुमंतराय चिंतेमध्ये पडले आता काय करावं कारण इथपर्यंत आपण आलो पण औषधी सापडणं असा विचार करू लागले. आजी जी तुका विचार केला तितका अवघाच वाया गेला कपटी राक्षस भेटला ना तोही मारिला. जेवढा पुरुषार्थ आपण केला पण तेवढा वाया गेला. आज आपल्याला औषधी भेटणं असा विचार करू लागले. दुष्काळ कर्म केली त्या अवघ्याची वाया गेली औषधी बुडी दिली शक्ती झाली ती वरता. कारण मोठमोठाले काम केले संसार पूर्ण केला मग तर आयुष्य संपल्यावर ध्यान आलं आपला काय झालं शरीर गेलं मग काय उपयोगाचं गुडघे चलू देण्यात गाणं ऐकू देण्यात. तशी अवस्था हनुमंतराय मला एवढे काम आपले वाया गेले असं बोलू लागले. सुग्रीवा काय मुख दाखव श्रीरामचरण कैसे पावो अंगद काय उत्तर देऊन रघुराव शोभे. आता इथं काम नाही झालं तर सुग्रीव आपल्याला काय बोलल म्हणजे काय कोण दाखव सुग्रीवाला. त्या ठिकाणी रामचंद्र प्रभू काय बोलतोय सुशेन आपल्याला काय बोलल असा विचार हनुमंतराय करू लागले. अभिमान केला पाय औषधी आणि नाव घ्याई श्रीरामन जाय काही नांता सर्व घातक. रामा पुढे तर अहंतेनं बोललं मग यासारखं काम कोणीच करीत नाही आणि आज इथं अहंतेला बळी पडलो असा विचार करू लागले. अहंता कर्माची दिनावाचे अहंता चुकन घडे स्वर्गीचे अहंता सारण बहे वेदाचे अहंता साचे. माणसाची अहंता माणसाला सुधरू देत नाही. मी केलं आता इथं ठकतो आणि स्वर्गाला ठकतो आणि अशी अवस्था माणसाची तसं हनुमंतराय बोलू लागले. अहंताना साधे स्वामी कार्य अहंतेने साधन न होय अहंता यच नारायण निंदा होय. मी पणामध्ये काम साधत आहे का नाही साधत वाया जात आहे माणूस. मी केलं घर बांधलं मी बांधलं शेत घेतलं मी घेतलं असं करीत करीत हातपाय बसवतात मग देवाचं ध्यान येते. तशी अवस्था इथं झालेली आहे. अहंतान हे चित्त सिद्धी अहंतान हे साधन सिद्धी अहंतान याचा
स्वशुद्धीन अहंता त्रिशुद्धी हो घातक अहंतामध्ये माणसाला का घातक आहे. अहंता माणसाला वायाने केल्याशिवाय म्हणजे वायेला घातल्याशिवाय राहत नाही. म्हणून अहंता ही धाक म्हणजे काय आहे. अहंता माणसाला दुःख देणारी आहे असं हनुमंतराय म्हणतात. ऐक चुकन हे देखन आत्वान हे पात्रिक अंता भोगी नरकन अंता घातक जग झाली. हो या लोकांमध्ये दुःख आहे. परलोकामध्ये नरकाला जावं लागल असं काम आपलं झालं असं हनुमंतराय विचार करू लागले. हे अंता मी आपणाची राम जन्मुख केला जाना तेन नागलो संपूर्ण औषधी दर्शन हो मोठमोठ्यानं माणूस गप्पा मारतोय असं करील तसं करील मग शेवटला म्हणतोय काहीच झालं नाही. तसं रामापुढे आपण गप्पा मारले आता इथं कामी येईन असं विचार करू लागले. म्हणते हनुमान पामरण त्याने औषधी संभार किती आणले कथवरण पाले खाई रमर कट. हो सगळे म्हणतात हे पाले खाणार वानर पालेच खाणार दुसरं काय खाणार आहे याच्यानं काही काम होत नाही असं विचार आपले सोबती करतील असा विचार करू लागले. काय विचार करू आता उपडो आणि वनस्पती समजता बारा भांडोन नेतान उपस्था होईल. हो आता असं करू म्हणला काही हो का न हो भारा बांधायचा आणि तिथं नेऊन टाकायचा आपच्यात काही घेऊ का न घेऊ असा विचार करू लागले. धाव पाव गाती रामा माझा अपराध करी क्षमा पडिलो संकटे दुर्गमान सर्वोत्तमा पावले. हो तसंही जमणार नाही काही कळालं नाही तर काही घेऊन आला असं होईल. कारण तणनाशक फवारायचं आणलं दुसरंच औषध तसं होऊ नये ना. तसं हनुमंतराय म्हणले तिथं नेलं तरी व्यर्थ होणार. मग आता इथं काय करायचं हेच विचार करू असं करू लागले. ही तुझे निज बाळक ज्ञान मुडा तीर्थंक क्षमा करुणीचा कळिकन कृपा आवश्यक. हो भगवंताचा ध्यान करू लागले. मी मूढ आहे मतिहीन आहे मला काही कळत नाही देवा आता धाव असं बोलू लागले. आईची उत्कंठ चिंता करिता दया कपिनाथा श्रीरामाटवला चित्तान बुद्धिदाता निज हो भक्त. समजे हात पाय गेल्या माणूस चिंतेतूर होते. लेख काही धड बोलत नाही बायको धड बोलत नाही मग म्हणते आता काय करावं देवाशिवाय पर्याय नाही आता करून काय उपयोगाचं. तसं हनुमंतराय विचार करू लागले. देवाची आठवण झाली आणि मग म्हणले आता देवाशिवाय आपल्याला कोणी आधार नाही म्हणून देवाचं नाम चिंतन करू असा विचार करू लागले. जो काय वाचाने मेजी चरण घ्या श्रीरामासी चनार्द सोडविला त्याची राम भक्ताची कृपा. हो रामाची जर आठवण झाली तर कोणत्याही संकटातून रामचंद्र प्रभू सोडवितात. भवबंधनातून किंवा भवसागरातून तारण्याचं हे साधन म्हणजे नाव आहे. एका वेशेला सुद्धा भगवंतानं एका रात्रात उद्धार केला. कारण गणिकाचा एका रात्रात उद्धार केला तसा भगवंत कृपाळू आहे. बुद्धीची बुद्धी आपण अंतरात्माची रघुनंदना तेने हो प्रसन्न कपिनंदन प्रभो. हो बुद्धीचा बुद्धिदाता देव भगवंत आहे. अंतरात्मा भगवंत आहे. बुद्धीला प्रकाश पडला आणि काय विचार दिला ते ऐका. गजेंद्र गाय धरिला सदा संकटी स्मरण भगवंता काकुल देवडी तत्वतन घालून तत्वता उधरी. हो गजेंद्राने भगवंताचा धावा केला. एका क्षणामध्ये शियान सोडलं खाली गरुडाला सोडून पुढे आले आणि ती गजेंद्राचा मात्र सोडवून केलेली आहे. हनुमाना खंड नामधारक नामे पावला रघुटिळक कपीची बुद्धी स्फुरली चोकन सत्वर देख सरसावला. हनुमंत का अंगुपंगू होता का नाही नामधारक भगवंत म्हणजे होता. मग हनुमंतानं नामधारक असल्याची सेवा निष्फळ जाईल का. भगवंताची आठवण केली काय झालं ते का. मने एवढी कायाची चिंता मी भ्रांत का झालो आता सगळा पर्वताची तत्वता नेऊ सर्वता उच्च. हो हनुमंत मेले आता इथं विचार करायचा नाही. मेडिकलला मेडिकलच नेऊ मतार जे ओळखून घ्यायचं ते घेईल असा विचार केलेला आहे. सुचन वैरराज दे देवळ किती नाव ते उठीन स्वमित्रा तेना दक्षण हो लागत. तुला डॉक्टर का कमी ज्ञानी आहे का. रामाजवळ राहणारा भक्त त्याला कळतंय म्हणले समजाचं औषधीचं ज्ञान आहे. मग हे पर्वतला पर्वत आपण नेऊ असा विचार केलेला आहे. जरी लंब करू येतन उदय येईल भासवत शक्तीवर दाद भूतन कार्य समस्त हो इथं जर विचार करीत बसलं तर सूर्य उदय होईल आणि तिकडे लक्ष्मणाचा प्राण जाईल. तोपर्यंत आपल्याला टाइम नाही असा विचार केलेला आहे. पर्वते मांडले तळ पावा धरले माझे बळ
औषधीला बेवल्या चकळानं माझा केवळ हो पर्वत हा आपल्याला फसवायला लागलेला आहे. आता पर्वत सगळा उपटून नेऊ असा विचार केलेला आहे. आईने मला रावणाची गोवा धरल्या मासे उपडवणे त्याच्या कंदाची ना औषधीची नेईना. हो आता मात्र आम्हाला विरुद्ध पक्षामध्ये हा पर्वत बसलेला आहे. मग आता आपल्या पक्षाला करायचं म्हणजे आपल्याकडे वळून घ्यायचं. कसं बुद्धीनं बळानं घ्यावं लागत असतं, काही पैसे देऊन घ्यावं लागत असतं. तसा विचार हनुमंतरायानं केला. आता उपटायचा पर्वत कसा उपटायचा, पर्वताला येडा घालून घातलेला आहे. आईचा करुणी विचार केला राम नामे बुबकार कापिनले चुरा चुरा चरा चर भय हो रामचंद्र प्रभूच्या नावाचा जय जयकार केला. प्रभू रामचंद्र भगवान की जय. पूज्य गुंडाळीले बुडका ते शिखर कवळीले हाते आदळीता पर्वता ते भूत्या कांती कलकल. खळबळ खळबळ अशी अवस्था झाली. झोपेतले दचकले उठून पळू लागले. करुणिया रामस्मरण वेगे बळीता गिरिद्रोण दलानिले त्रिभुवन शेषपण तडकला. लक 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 पर्वत हालू लागला. शेषाची पणी तडकलेली आहे. दनानिले पाताळ हडबडीले लोकपाळ वनदैवता खळबळन केला कल्लोळ. पाताळामध्ये दन दन असा आवाज होऊ लागलेला आहे. येणे पळाली वनचरण ती निघाली गिरी कंदरे ससे मळचे त्रचे तरंगेन चौफेरे कळकळती. ससे म्हणू नका शिय म्हणू नका धुमाट पडू लागलेली आहेत. आदटाचे मदरगाचे नारळ देवगराचे शिहनादाचे हाचे आणि तेने त्याचे यमलो. काळ्या पडू लागले. हाती किंकाळ्या ठोकू लागले. त्यानं यमाचं सिंहासन डगमग डगमग करू लागलेलं आहे. आदळल्या दुमावळे भूत्या कळती सकाळी त्याई दाते तृणी धरली शरण आली कपिसी. पंचमहाभूता म्हणून काकुलती आले. दातामध्ये एक गवत धरलं आणि हनुमंताला शरण आलेली आहेत. दिशा निघाल्या पक्षी कुळन तर निघाले पाताळे जंगाची बैतली टाळीन दात किळी कृतांत. पक्षी किलबिल 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 करू लागले. पाताळातले सर्प पळू लागलेले आहेत. दशे जन विस्तार पाचे जन वंचित वर ऐका पर्वताचा विस्तारण कपिंद्र त्वर उपडिला. 10 योजनाचा रुंद आहे, 5 योजना लांब आहे. असा मात्र पर्वत लख लख खालू लागला. पळ्या कोळणी पायी पर्वत उपडिला दोय बाई गगना उतळला लवला श्रम नाही अनुमात. दोन्ही हाताने पर्वत आकळला आणि उपटिलेला आहे. त्यावेळेस आकाश मार्गाला उडान केलेला आहे. चन्न कजे दिवाळ कन गज झुंड मंड कमळ देख तैसा चालला कपिनायकन गिर्यावलोकिक लहानसं लेकरू खेळावं त्यानं छत्री उपटावी. छत्र्या पहिल्या निघत होते, आता छत्र्या कळच नव्हत कशा असतात त्या. त्यानं छत्री उपटावी आणि खेळावं. तसं मात्र भगवान हनुमंतरायानं पर्वत उपटेला हातात घेतलेला आहे. तळी अंधार पडे गड जनवारी प्रकाश आघात हे मछाया तिची धन कुंदरे न बहुजेडे. वरी उजड पडू लागला, खाली अंधार पडू लागला. चम 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 चमकू लागलेला आहे. तळी अंधार प्रकाश माता नभीच वेग उडत जाता अवेदेचा प्रवेश पावतान भरत तत्वता देखील. खाली अंधार पडू लागला, वरी उजड पडायला लागलेला आहे. अशा अवस्थेमध्ये हनुमंतराया जाऊ लागले. अवेदेचा प्रांत लागलेला आहे. ती विस्मित झाला म्हणे निबिड दाटली आता दरजणी काय जाताय गगनी लक्षिता चिन्नी लक्ष. भरत नंदीग्रामाच्या ठिकाणी होते, लक्ष गेलं. कान चम 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 चमकायले, खाली अंधार पडला. काय प्रकार आहे असा विचार करू लागले. इंद्र बैसला इमानी सयाल परा घेवणे क्रीडा करिताय गगनी लाज मनी असे. आता भरताने विचार केला, नक्की इंद्राचे इमान आहे. अप्सरामध्ये घेतल्या आणि सैराट फिरायला लागलेला आहे. अंगत्राने वाजत उजला तेने औषधीला जवटीला ध्वनी विचित्र उमटला तो ऐकिला भरताने. अंगाचा वारा सुटलेला आहे, त्याच्यामुळे औषधी झन झन अशा वाजू लागल्या. वाद्य वाजावं असं वाद्य वाजू लागलं. येणे केवडा हा उदटन वाद्य वाजणे अद्भुत अल्परासई महाराजन सैरा विचारता. हा इंद्र उन्मत्त झाला.
झालेला आहे आणि इकडं नाही तिकडं फिरायला लागलेला आहे. साधू संत काही वृंद कळणं असा विचार करू लागला. स्वय घेऊन वारांगणा इमान हिंडवे गगना उलंगोनी साधू चेतन करियाट नागुन मत. वाराला जी पती बदली ती तिला वारांगणा म्हणतात. अशा वारांगणा इमानामध्ये घेतल्या आणि हा फिरायला लागलेला आहे. जो स्त्री सय निरत झाला मद्यपानी मातला जो धन लोभी भुलला त्याचा गेला विवेक. स्त्रीमध्ये जो भुललेला आहे मद्यपानामध्ये काय झाला विधी अवस्था झाली. आता विधी अवस्था होती का नाही. असा तीन मदामध्ये उन्मत्त झालेला आहे. विवेच्या गमनी जे रथ ते सर्वदा ते उन्मत्त नाटवे स्वार्थवर मार्थ स्वच्छ विचारत खरं जायचं. स्त्री मदामध्ये दारूच्या मदामध्ये आणि धनाच्या मदामध्ये उन्मत्त झालेला त्याला काही कळत नाही. साधू कळत नाही, सजन कळत नाही, असा तो इंद्र मातलेला आहे. खरने जा मर्यादा दिवसा देखता जनपदा वेच्याद्वारे विचारत सदा नसरे कदा माघारा. खरा सरकम वागत राहतो. त्याला काही कळत नाही. लोक काय म्हणतात घरचे काही विचार करीत नाही. असा बिनधास्त फिरत असतो. यशाच्या दारामध्ये बसतो. त्याला रेक न म्हणजे नाक असून नक्का म्हणता येते. असा तो माणूस आहे असं म्हणतात. उरावरीने प्रतिधावे जन्मुख करी पदन घात मुखावरील आवडी करी झेलित. 4 पायाचा गाढव आपल्या मालकीनेचे पाये उराव झेलतो. तसा जो काही सैराचार करायला लागलेला आहे तो व्यक्ती वागतो असा विचार करतात. तैसा पुरुचारी कामाचारी सुखाची मान निरंतरी पाऊल जाऊन देवरी हृदयावरी झेलित. लाज भय शंका त्याला असती का नाही. काय लोक म्हणतात काय ती अपमान करायली. धन नसल्यावर तर बाहेर लोटून देती पण तरी सुद्धा तो माघार घेत नाही. काय पाय म्हणजे कमळासारखे छाती लागायला भाग्य लागतं. पट्ट्याचं भाग्य आहे असा तो म्हणतो. मने जन्मांतरीची पडली भाग्य इथे बज कमळ हृदय लागे दवे दंड या बेगन वर्ता वैराग्य कष्टती. काय त्याचं वैराग्य काय त्याचं भाग्य. असं परमार्थात वागल्यावर देव का भेटत नाही. भेटतो ना देव पण ह्याला देवाची गरजच नाही. विषयावर भुललेला ह्या माणुसाचा असा छंद असतो. लाता जरी लागल्या थोबाडा चपला जरी मारल्या काय म्हणतो मो भाग्य उद्याला आलं असा तो म्हणायला लागलेला आहे. कामाची आईच्या रीती नाही कमद्याची स्थिती वेचून पदराची संपत्तीनं स्वय होती जगने. स्त्रीविषयाचा असा आहे. आता मद्यपानाची काय स्थिती आहे आता ऐका त्याची कथा. जेने द्रव्य आहे क भोग जोडे काम कर्म जोगा तुडे निष्काम जेने द्रव्य आहे क भोग जोडे काम कर्म स्वर्ग्या तुडे निष्काम तरी डोळ्या पुढे न तिष्ठ रोकडे मोक्ष सुख. आता दारू पिण्याचं सांगायला लागले. दारू पिणारा कसा असतो आपलं द्रव्य आता तिथं वेचायचं त्याच्यामुळं मद्य घ्यायचं. आता मद्यानं काय होत असतं आता त्याचं त्याला सुधरत नाही असं मद्य. पण ज्या पैशानं हेही भोग चांगला पर लोकाला सुद्धा चांगलं पण त्या पैशाचा चांगला वापर करीत नाही. नाही त्या ठिकाणी कार्य करतो आणि नाही त्या ठिकाणी पडतो असं त्याचं वर्णन आहे. आईचे धन करतात मद्यपान त्याने आत्मघाती संपूर्ण नरक सेवना कल्प. आता चांगल्या पैशाचा चांगला उपयोग घ्यायचा तो मद्यपानासाठी उपयोग घेतो आणि मद्यपान पेल्यानंतर विधी अवस्था नाल्यात पड रस्त्यावर पड रस्ता पुरत नाही अशी अवस्था. पेऊ नाही ते प्यायचं करू नाही ते करायचं नाही तिथं भटकायचं अशी अवस्था मद्यपानाची आहे. लोभी जे काल बघ स्वप्न देखती सुख जन्मद्रव्या देखन भोगिती नरका निवार. तसं धन लोभ्याची सुद्धा अवस्था तशीच आहे. धन पदरात असतं मात्र त्याचा भोग घेता येत नाही असं वर्णन करतात. मरण झटे का घेता रुकन मिळे सर्वता तथापि सायाचा करिताना हळत चित्ता उपजे. चंगट माणसाच्या घरी आपण काय करा वर्गणी गोळा करायला जावं
आता मरणांतर तिथं झटे घ्या, चक्रा मारित राहा, त्याच्या खिशात पैसे असतात मात्र ते नाही. या उद्या म्हणतोय, उद्या गेले की नाही, आता जरा भेटच झाली नाही दुसऱ्या दिवशी या, असं म्हणत ते किती त्याला मागण्याचा प्रयत्न करा, तो सत्कार मिळाला काही सहाय्य करीत नाही. अशी चंगट माणसाची स्थिती आहे. आईच्या कष्ट मिळेल ते वाढ उपाय बळे, निज चरवी कष्ट विले न झेने फळे निज मोक्ष. हो, आता मोक्षाचा मार्ग आहे. चांगल्या काय मला चांगलं खर्च करावं, चांगल्या म्हणजे घरी जर खालं चांगलं राहील असा पैसा आहे, पण तो मात्र आपल्याला उपयोग करीत नाही, सत्कर्माला उपयोग करत नाही, आणि तो पैसा मात्र वाया घालतो असं म्हणतात. जे ते भोगी जे ये भोग न जेने भोगी जे स्वर्ग भोग, जेने साधे महायोगाना जीव शिव विभाग ते त्याला आहे. आता ह्या पैशानं काय, हे भोग चांगला म्हणजे संसारात जर आपण चांगलं काम केलं तर पैशानं चांगला भोग मिळतो, पण तिथं काही काम करीत नाही, चंगट म्हणजे ती जमात करून ठेवतोय पैसा. आता दान धर्म जर केला, पंगत एखादी उठवलं तर स्वर्गामध्ये आपल्याला चांगलं मिळेल, तिथं तृप्ती मिळेल, कारण इथं जप तप केलं तर म्हणजे तिथं स्वर्गामध्ये तृप्ती मिळत नाही. अन्नदान केलं तर तृप्ती मिळत असती, पण तसं मात्र कार्य तो करत नाही. म्हणजे हे भोगाला म्हणजे भोगाला मुक्तो आणि परलोकाला सुद्धा मुक्तो, अशी गती चंगट माणसाची आहे. एवढी प्रतिचे जाते न ते कष्ट जाणार जाते, इतराची कोण पुढे ते त्यानं सुखी समजते संगतीची. आता तो स्वतःचा जर विचार करीत नाही, मग दुसऱ्या माणसाचा विचार करील का? दुसऱ्याला 10 रुपये देईल का? कधी काम पडल्या देणार नाही, किती त्याचा प्रयत्न करा देणार नाही. अशी गती म्हणजे चंगट माणसाची आहे. देव धर्माने नती काही पर्व काळ ठाऊका नाही, श्रद्धाची संभावना नाही न निराश पाही सदा पितर. आता तुला सत्कर्म माहित नाही, किती पर्व काळ माहित नाही, कुठं दान धर्म करायचं हे माहित नाही, तीर्थयात्रा तर माहितच नाही. अशी गती त्या धनलोभ्याची आहे. जय धनाचा वेच होय ते प्राणाची जाऊ पाये, सणावाराची नेन स्वयं हाती तिथे ते काय करील. धन जर एखाद्या वेळेस नाही चुकून घरच्या मालकीने जर कोणाला दिलं तर तळमळ करतोय, रात्रभर भाकर बी खात नाही, बोलत बी नाही मालकाला, अशी अवस्था त्याची. आता काय अवस्था आहे धनलोभ्याची, पुढच्या वेळी सांगितलेलं आहे. जोडीली संपत्ती ती ठेवी त्याची निगुती, तोंडी दगड माती घाली ती आपण मरती धुळी खात. आता त्यानं जसं करत झाले तेव्हापासून कवडी पैसा जमा करतय, गटुडे बांधतय, लेकायला शेतात जाऊ देतय, बायकोला शेतात जाऊ देतय, एकलं घरात बसतय आणि घरात खडा खंदितय, आणि पदरात काय घेतय माती, आणि धन खोट ठेवतय खडियात. अशी अवस्था त्या माणसाची आहे. आईची एकाची जाती आजपाद स्वयं येती, ती एकित्र देते मिळतील जे दुःख किती एकाची काय गती, काय वर्णन करावं, कारण मद्यपानी तसा, स्त्रीमदामध्ये वागणारा तसा, आणि हे धनलोभी असा, मग कोणाचं कसं वर्णन करावं, असे अधोगतीला गेल्याशिवाय राहत नाही असं वर्णन करतात. स्त्रीमध्ये माताला इमानी विचारत एकला, सजनाचा उल्लंघ केला उन्मत छायेचे मदामध्ये उन्मत्त झालेला आहे, आणि इंद्रा हा फिरायला लागलेला आहे अप्सरा घेऊन, असा विचार भरत करू लागले. आम्ही सूर्यवंशी राजा निमकन आम्हा स्वधर्म हात देखा, उदताची लावणे शिकन विचाराने का. सूर्यवंशामध्ये वीर आहोत आणि आमच्या आश्रमावर हा चाललाय, याला आपला हात दाखिल्याशिवाय राहणार नाही असा विचार करू लागले. राजा रामचंद्र भगवान की जय.